फॅन्सी चेन आपल्याकडे बऱ्याच आहेत. ही 6 ग्रॅम मध्ये आहे. तर ही 14 इंचामध्ये आहे. ही 4 ग्रॅम मध्ये टाकल्यावर फार सुरेख दिसत आहे. फक्त 4 ग्रॅम मध्ये 16 इंच आहे. या पण किड्स कलेक्शन मध्ये चेन आहेत. फॅन्सी चेन आहे 18 इंचामध्ये 13 ग्रॅमची ही आहे. याच्यामध्ये कलर बीड्स यूज केलेत अँटिक मध्ये आहे. ही 24 ग्रॅम मध्ये चेन आहे 22 कॅरेटची 24 इंचाची. ही रोप चेन आहे, टिकायला मजबूत असते. ही होलो इंटरटेलमेंट मध्ये येते. त्याच्यामध्ये कसं असतं वजन जे असतं ते कमी असतं पण ते सगळं ते फुगीर दिसतं. 36 ग्रॅम पर्यंत ही बसतात. शिवाजी महाराजांचा मुद्रा त्याच्यामध्ये आपण एकदम कोरीव काम केलेलं आहे. त्याच्यावरती एकदम स्पष्ट दिसतं. हे जे असतात ते हत्तीचे केस असतात त्याच्यामध्ये. हत्तीचे शेपटचे केस असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा जो आहे लकी समजला जातो. हे तुम्हाला लोअर वेट मध्ये 22 कॅरेट 4 ग्रॅम पर्यंत येईल तुम्हाला. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आकांक्षा आज तुम्हाला घेऊन आलेली आहे पी.एन. रावी & सन्स यांच्या फिनिक्स मार्केट सिटी ब्रांच मध्ये. आज आपण यांच्याकडे चेन, ब्रासलेट आणि पेंडंटचं कलेक्शन पाहणार आहोत. आपण यांचं सर्व कलेक्शन आपण कव्हर केलेलं आहे, पण आज आपण यांचं स्पेशली चेनचं, ब्रासलेटचं आणि पेंडंटचं सेक्शन जे आहे ते कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. नमस्कार, पी.एन. रावी & सन्स फिनिक्स मॉल विमाननगर मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काही चेन कलेक्शन मध्ये काही डिझाईन पाहणार. ही 5 ग्रॅम मध्ये चेन आहे. याची उंची आहे 16 इंच. ही डेली यूज साठी, कॉलेज गोईंग गर्ल्स, बॉईज साठी ही चेन छान आहे. याची ड्युरेबिलिटी चांगली आहे, वापरायला छान आहे. त्याच्यात आपण एक छोटस पेंडंट घालून वापरू शकतो. ही कमीत कमी वजनाची चेन आहे आपल्याकडे 5 ग्रॅम. अजून त्याच्यामध्ये 8 ग्रॅम मध्ये काही चेन आहेत, 9 ग्रॅम मध्ये आहेत, 5.5 ग्रॅम मध्ये आहे. ही पण 16 इंचामध्ये आहे. ही एक फॅन्सी चेन आहे 8 ग्रॅम मध्ये. त्याच्यामध्ये असं मध्ये पाईप आणि मणीचं डिझाईन आहे. ही फॅन्सी चेन आहे, ज्याच्यामध्ये वेगळं पेंडंट घेण्याची गरज नाही पडत. ही चेन आहे, ह्याला मध्ये मध्ये पॅच केलेले आहेत. ही चेन 18 इंचामध्ये आहे, 7 ग्रॅमची आहे. याला मेकिंग किती असते ना? मेकिंग प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि रोज आपली मेकिंग रेट नुसार चेंज होतात. ह्याला जे पेंडंट आहे ते असं लटकन सारखं आहे आणि इथे 2 बॉल्स आहेत. ही पण 18 इंचामध्ये आहे, 4 ग्रॅम मध्ये आहे. फॅन्सी चेन आपल्याकडे बऱ्याच आहेत. ही 6 ग्रॅम मध्ये आहे. तर ही 14 इंचामध्ये आहे. ही 4 ग्रॅम मध्ये. त्याचं जे पेंडंट आहे ते या साइडने असं कार्टूनचं डिझाईन आहे, या साइडने मदर ऑफ पोल म्हणतो आपण ह्याला, हे डिझाईन. त्याच्यानंतर हे 18 कॅरेट मध्ये आहेत, रोज गोल्ड मध्ये आहेत. ही 3 ग्रॅम मध्ये चेन आहे. थोडी फॅन्सी चेन आहे, त्याच्यामध्ये रोज गोल्ड आणि रोडियम पॉलिश असे पॅच केलं, त्याच्यामुळे लांबणं ही चेन छान चमकते, छान दिसते. ही जी चेन आहे ही पण 18 कॅरेट मध्ये रोज गोल्डची आहे, फक्त 4 ग्रॅम मध्ये आहे. हँडमेड चेन आहे ही, टाकल्यावर फार सुरेख दिसत आहे. फक्त 4 ग्रॅम मध्ये 16 इंच आहे. त्याच्यामध्ये ही एक डिझाईन आहे. ही 3.5 ग्रॅम मध्ये आहे. हे डिझाईन 18 कॅरेट मध्ये रोज गोल्ड. याला मध्ये डायमंड आहे की रोडियम आहे? याच्यामध्ये रोडियम पॉलिश केलंय, पण ते लांबणं असं वाटतं की हे डायमंडचं ज्वेलरी वेअर केलं. घातल्यावर खूप सुरेख दिसतं. त्याच्यामध्ये मध्ये असं स्क्वेअर डिझाईन दिलंय, त्याला रोडियम पॉलिश केलंय. ही पण 4.5 ग्रॅम मध्ये चेन आहे 18 कॅरेट. नंतर ही एक 7 ग्रॅम मध्ये आहे. ह्याला पेंडंट अटॅच आहे, मणी आहे तिथे, रोडियम पॉलिश केलंय. 7 ग्रॅम मध्ये आहे. ही 18 इंच चेन आहे. या चेन मध्ये ही 4 ग्रॅमची चेन, ह्याच्यामध्ये हे पेंडंट अटॅच आहे विथ पेंडंट. ह्याचं वजन 4 ग्रॅम.
तर ही किड्स साठीचं कलेक्शन आहे. किड्स साठी चेन आहे. त्याचं वजन 4 ग्रॅम. त्याच्यावर डोरेमॉन कार्टूनचं डिझाईन. तर आपल्या ज्या टिपिकल हँडमेड चेन आहे ही 16 इंच आहे, 6 ग्रॅम. या परत फॅन्सी चेन आहेत. याच्यामध्ये बॉलचे डिझाईन आहेत. प्रत्येक चेन मधल्या बॉलचं डिझाईन हे वेगळं. बॉल हे सॉलिड असतात. हे बॉल हे सॉलिड असतात. साधारण 8 ग्रॅमच्या रेंज मध्ये ह्या चेन आहेत. 8 ते 8.5. ओके. या पण किड्स कलेक्शन मध्ये चेन आहेत. 4.25 ग्रॅम मध्ये ही आहे. याला पेंडंट अटॅच आहे. 4.25 ग्रॅम मध्ये चेन, त्याला हे बॉलचं डिझाईन आणि पेंडंट अटॅच. ओके. तर ही पण किड्स मध्ये चेन आहे लहान मुलांसाठी. 5 ग्रॅम मध्ये डोरेमॉनची चेन आहे 4 ग्रॅम. ही बनीची चेन आहे. ही पण 4 ग्रॅम मध्ये आहे. या फॅन्सी चेन आहे. त्याच्यामध्ये 2 लेयर्स आहेत. मध्ये बॉल आहे. 9.5 ग्रॅम मध्ये ही चेन आहे. 18 इंच. त्याच्यामध्ये फॅन्सी पॅच आहेत. ही 12 ग्रॅमची चेन आहे. ओके. ही 8.5 ग्रॅमची आहे. 9 ग्रॅमची आहे. त्याच्यामध्ये काही फॅन्सी पॅच आहेत, बॉल्स आहेत, पेंडंट आहेत. या फॅन्सी चेन आहेत. 6 ग्रॅम, 6 ग्रॅम, 11 ग्रॅम. आणि ही एक पिळाची चेन बघा. याला असं पिळाचं डिझाईन आहे. ही 14 ग्रॅम मध्ये आहे. पिळाचं डिझाईन आहे आणि मध्ये मध्ये बॉल्स आहेत. याची लेंथ किती असेल? याची लेंथ 20 इंच. या पर्ल मध्ये चेन आहेत. 12 ग्रॅम याचं वजन आहे. त्याच्यावर मोतीचं वजन वेगळं मेन्शन केलेलं असतं, गोल्डचं वजन वेगळं मेन्शन केलेलं असतं. ही 12 ग्रॅम मध्ये आहे. शॉर्ट मध्ये आहे. 18 इंचामध्ये आहे. ही फॅन्सी चेन आहे 18 इंचामध्ये. 13 ग्रॅमची ही आहे. याच्यामध्ये कलर बीड्स यूज केलेत. अँटिक मध्ये आहे. परत पर्ल्स मध्ये आहे. ही 14 ग्रॅम मध्ये आहे. ला लेयर्स आहेत आणि इथे स्टोनच वर्क केलेलं आहे. ओके. ही 24 ग्रॅम मध्ये चेन आहे. 22 कॅरेटची, 24 इंचाची. ओके. ही रोप चेन आहे. टिकायला मजबूत असते. याचं नावच रोप चेन आहे. टिकायला छान असते, ओके. मजबूत असते. तर ही पण आहे मशीन रोप चेन. ही 20 ग्रॅम मध्ये आहे. 24 इंच. ओके. त्या 24 इंचामध्ये सगळ्या चेन आहेत. आणि ही जी आपली पूर्वी टिपिकल डिझाईन यायची फ्रेश चेन, ही चेन आहे 20 ग्रॅम. ओके. 20 ग्रॅम मध्ये आहे. 24 इंच. ही फॅन्सी चेन आहे. असे चौकोनी सारखं डिझाईन आहे. 32 ग्रॅमची ही चेन आहे. ची उंची 20 इंच आहे. 22 कॅरेटची. त्यानंतर ही पण एक फॅन्सी चेन आहे. हॉलो टाईप आहे. 21 ग्रॅमची, 22 इंच ह्याची उंची आहे. हॉलो टाईपची चेन. ओके. ही एक चपटी चेन आहे. 34 ग्रॅम मध्ये, 20 इंचाची, 22 कॅरेट. ही पण तशीच एक चपटी चेन आहे. 18 ग्रॅमची, 20 इंचामध्ये. ह्या एक चेनचं डिझाईन फार छान आहे. छान वाटते चेन. ही 24 इंच चेन आहे. 40 ग्रॅम याचं वजन आहे. ही पण 24 इंचामध्ये आहे. ह्या चेनचं डिझाईन पण छान आहे. फ्रेश चेन सारखीच आहे, पण थोडं त्याच्यामध्ये फरक केलाय डिझाईन मध्ये. ही 21 ग्रॅमची, 24 इंच, 22 कॅरेट. ही 56 ग्रॅम मध्ये आहे. रुद्रगाची 26 इंचामध्ये. ती 15 ग्रॅमची चेन आहे. 24 इंच, 22 कॅरेट. ही जी आहे याला सितारा चेन म्हणतात. टिकायला एकदम रफ अँड टफ आणि हँडमेड प्रकार असतो. दिसताना एकदम ग्लॉसी दिसते. वजन पण चांगल्या प्रकारे असतं. आता जे आपल्याकडे आहे ते 80 ग्रॅमचे चेन आहे. 22 कॅरेट मध्ये HID नंबर वगैरे सगळं त्याच्यावरती कंपल्सरी असेल. त्याची जी लेंथ आहे ती 20 इंच आहे. आपल्याला जर हवे असेल 24 इंच, 18 इंच आपल्याला करता येतं त्याच्यामध्ये. ही जी आहे ही होलो इंटरटेलमेंट मध्ये येते.
त्याच्यामध्ये कसं असतं वजन जे असतं ते कमी असतं पण दिसायला ते फुगीर दिसतं. पण ह्याच्यामध्ये पण आपल्याला ही 22 कॅरेट मध्ये येते. त्याची साईज जी आहे ती 20 इंच आहे. 36 ग्रॅम पर्यंत ही बसते. त्याच्यामध्ये ही पण आहे होलो इंडिया मध्ये येते. विकायला थोडीशी व्यवस्थित असते. डेली वेअर वगैरे करू शकतो. ही 5 तोळ्यापर्यंत येतो. 20 इंच आहे ते. एकदम प्लेन आणि सिम्पल डिझाईन. थोडीशी फॅन्सी मध्ये असते. होलो मध्येच असते. त्याचं पण वजन जे आहे त्याचं ते 36 ग्रॅमच आहे. दिसायला ज्यावेळेस आपण पाहतो ते 5 तोळ्यापर्यंत दिसत. हे जे आहे याचं पेंडंट सोबत येतं की सेपरेट आहे? नाही, पेंडंट जे आहे ते वेगळे आहे. ह्याला ओम पेंडंट आपण एक ऍडिशनल लावलेलं आहे. ते 20 ग्रॅम 10 ग्रॅम पर्यंत पेंडंट बसलं आपलं. 7 ग्रॅम 8 ग्रॅम 10 ग्रॅम पर्यंत पेंडंट असतं. ते पण आहे ते होलो इंडिया मध्ये. आता ह्याची जर डिझाईन वगैरे पाहिली तर सगळी युनिक पॅटर्न मध्ये असते. 3 डिझाईन मिक्स मध्ये विकायला पण एकदम व्यवस्थित राहते. दिसायला मोठी दिसते. ह्याचं जे वजन आहे एकदम लाईट वेट मध्ये 72 ग्रॅम पर्यंत बसते. ही जी आहे ही मशीन प्लस मशीन मेड प्लस हँडमेड येते. ही टिकायला जी आहे एकदम रफ अँड टफ येते. त्याचे पण वजन जे आहे 53 ग्रॅम पर्यंत बसते. दिसताना पातळ जरी दिसत असेल तर तिचं वजन जास्त आहे आणि टिकायला एकदम रफ अँड टफ राहते. हा ओम जो आहे हा ओम मध्ये येतो. 9 ग्रॅम 10 ग्रॅम पर्यंत हा बसतो. हे पण होलो इंडिया मध्ये 22 कॅरेट 35 ग्रॅम पर्यंत येईल. त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही हवं असेल तर ऑर्डर वगैरे करून पण देता येतं. हे जे आहे आपण जे आता चेन पाहिलंय त्याच्यामध्ये आपल्याला पेंडंट वगैरे बघू शकतो. त्याच्यामध्ये कसं आहे रामाचं पेंडंट आहे, साईबाबांचं आहे, गणेशांचं आहे, विठ्ठलचं येतं, बुद्धांचं येतं, गणपती हा ऑक्सिडाइज मध्ये येतो. हे नवीन कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे. एकदम लाईट वेट मध्ये येतो पण आणि एकदम भरीव 6 ग्रॅम पर्यंत हा गणपती बसतो. त्याच्यामध्ये हे विठ्ठलांचं विदाउट स्टोन मध्ये पण आहे, स्टोन मध्ये पण आहे. तुम्हाला एखादं तुमच्याकडे काही डिझाईन वगैरे असेल कस्टमाइज करायचं असेल ते पण आपण बनवून देतो. कमीत कमी 15 दिवसामध्ये होऊन जातो. आणि याच्यामध्ये आपल्याकडे नावाचे पेंडंट असतात लेटर मध्ये अल्फाबेट मध्ये. आता आपल्याकडे जसा हा जी आहे, टी आहे, एच आहे, हा एच आहे. त्याच्यामध्ये आपण एक ऑर्डर पण करतो. जर एखाद्याला नाव वगैरे पाहिजे असेल पूर्ण प्रतीक वगैरे तर ते आपण कस्टमाइज करून देतो कास्टिंग मध्ये स्टोन मध्ये. आपल्याला कसं आता नाव वगैरे पाहिजे असेल याच्यावरती तर आपण असं हे नाव वगैरे बनवून देतो. त्याच्यामधून कोणताही फॉन्ट जरी पाहिला तुम्ही होऊन जाते. 15 दिवसामध्ये आपल्याला कमीत कमी होऊन जातं. त्याच्यामध्ये भरपूर फॉन्ट आहेत त्या हिशोबाने होऊन जातं. आणि इथं जे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अशी काही डिझाईन वगैरे करायचं असेल तर हे पण करता येतं. किंवा कपलचं जे काय असेल आपलं हार्ट शेप मध्ये इनग्रेविंग वगैरे करता येते आपल्याला त्याच्यावरती. हे जे आहे सिंगल लेटर मध्ये येतं, हे स्टोन मध्ये येतं. अशा प्रकारे आपण ऑर्डर मध्ये करून देतो. किंवा हार्ट शेप वगैरे टाकायचं असेल त्याच्यामध्ये हे पण करता येतं दोघांचं नाव. हे जे आहे महाराजांची मुद्रा आहे, शिवाजी महाराजांचा मुद्रा आहे. त्याच्यामध्ये आपण एकदम कोरीव काम केलेलं आहे. ह्याच्यावरती जे आहे आता जे कसे आहे प्लेन मध्ये जे अशा टाइप मध्ये येते पण ह्याच्यावरती पूर्ण आपण कोरीव काम केलेलं आहे. आणि जे लेख आहेत त्याच्यावरती एकदम स्पष्ट दिसतं. आणि साईडने पण डिझाईन केल्यामुळे थोडंसं वजन जे आहे ते 6 ग्रॅम पर्यंत बसतं. पण एकदम जी मुद्रा पाहता तुम्ही एकदम भरगच्च वगैरे दिसते. त्याच्यामध्ये घातल्यावरती मोठ्या चैनी ते बाटक्या छोट्या चैनीपासून मोठ्या चैनीपर्यंत एकदम व्यवस्थित दिसते जाते ते. हे जे आहे ते जेंट्स ब्रेसलेट मध्ये. आता हे जे काय आहे आपल्याकडे जो पीस आहे आता हा एकदम दिसताना उठून दिसतो. वजनामध्ये कमी असतो, लाईट वेट असतो. होलो वगैरे 4 तोळ्यापर्यंत एवढा ब्रॉडनेस मध्ये येतो. हा ज्यावेळेस आपण हा पीस वेअर करतो त्यावेळेस एकदम भारगच्च दिसतो. आणि ह्याला कडा टाईप पण फील येतो. म्हणजे ज्यावेळेस पण आपण घालतो त्या कड्याचा काय फील असतो त्या टाईप मध्ये त्याला फील येतो. आणि हा जो पॅटर्न असतो पूर्ण मशीन मेड पॅटर्न असतो. दुसरा आहे आपला हा बालाजींचं फोटो आहे त्याच्यावरती पूर्ण त्याच्यावरती कोरीव काम आहे. आणि हा जो बेल्ट आहे हा बेल्ट पूर्ण हाताने वळलेला आहे म्हणजे हँडमेड काम मध्ये येतो. त्याच्यामुळे हा टिकायला एकदम रफ अँड टफ राहतो. त्याच्यामध्ये जसं की आपण पाहिलं हा जो आहे आपला पेटी वर्क आहे. पण हा जो आहे पूर्ण बेल्ट आहे. आणि बेल्ट जो आहे तो एकदम रफ अँड टफ मध्ये राहतो. दिसायला पण युनिक पॅटर्न दिसतो तो. आणि घातल्यानंतर एकदम त्याची शायनिंग लुकिंग जो आहे पूर्ण ग्लॉसी आणि मॅट फिनिशिंग मध्ये असल्यानंतर त्याचा लुक जो आहे तो एकदम वेगळा येतो. आपण आपला 22 कॅरेट मध्ये एकदम 31 ग्रॅम मध्येच आहे आपल्याकडे. 3 तोळ्यापर्यंत हा बसून आहे. हे जे आहे हा होलो पॅटर्न मध्ये येतो. घातल्यानंतर पूर्ण कडक पीस असतो तो. घातल्यानंतर त्याच्यावरती डेली वेअर ऑफिस वेअर वगैरे हे यूज करू शकतो. हा किती ग्रॅम मध्ये? हा पण एकदम लाईट वेट मध्ये 20 ग्रॅमचा 2 तोळ्यामध्ये ब्रॉड दिसतो. आता त्यातलाच हा एक प्रकार येतो जेंट्स मध्येच येतो.
हा जो आहे एकदम 26 ग्रॅमचा आहे, पण घातल्यावरती तुम्हाला असं कळणारच नाही की तो 26 ग्रॅमचा आहे. 5 तोळ्यापर्यंत त्याचा लुक आहे. हा जो असतो होलो पॅटर्न येतो ES पॅटर्न. आता भरपूर शॉप मध्ये तुम्ही पाहिला असेल, पण आपल्याकडे जो आहे थोडस त्याच्यावरती वर काम जे असतं ते वेगवेगळं असतं प्रत्येक दुकानाचं. याच्यामध्ये हा जो आहे 18 ग्रॅमचा आहे. दिसताना एकदम व्यवस्थित 2 तोळ्यापर्यंत 3 तोळ्यापर्यंत दिसतो. आता याच्यामध्ये जे आहे हा येतो हँडमेड येतो. याचं वजन थोडंसं जास्त असतं, 3 तोळ्यापर्यंत बसतो. हँडमेड प्रकारे डेली ज्यावेळेस तुम्ही रोज वापरता एकदम रफ अँड टफ मध्ये राहतो. घातल्यावरती पण त्याची शायनिंग जो लुक आहे तो एकदम क्लासी लुक आहे त्यात. हे जे आहे हा पण ES पॅटर्न मध्ये होतो. हे जे आहे हे मॅट फिनिशिंग आहे. मॅट फिनिशिंग ग्लॉसी फिनिश आहे. एकदम रफ अँड टफ राहतो. वजनामध्ये थोडंसं जास्त असतं, 24 ग्रॅम पर्यंत बसतो, पण ते काय एकदम रफ अँड टफ राहतो. हा जो पॅटर्न आहे आपल्याकडे एलिफंट हेअर म्हणून येतो. हे जे असतात ते हत्तीचे केस असतात त्याच्यामध्ये. हत्तीचे शेपटचे केस असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा जो आहे लकी समजला जातो. म्हणजे हे ब्लॅक जे दाखवले ते एलिफंट हेअर्स एलिफंट हेअर आहे. हे एलिफंट हेअर मध्ये येतो. याचे शायनिंग ग्लॉसिंग जे काम आहे हे पूर्ण वेगळे टेम्पल वर्क मध्ये येतो आणि पूर्ण फ्लेक्झिबल पॅटर्न. तुम्ही कसाही ठेवला काही जरी झालं तरी काही प्रॉब्लेम नसतो. याचं जे वजन आहे एकदम लाईट वेट मध्ये 17 ग्रॅम पर्यंत हा बसतो आपल्याला. 17 ग्रॅम चार्ज. हा पण जो आहे हा पेटी वर्क मध्ये येतो. ग्लॉसी फिनिशिंग आणि मॅट फिनिशिंग आणि वरती त्याच्यावरती तास काम केलेला असतो. तो एक पट. हे झालं जेंट्स मध्ये. हे एक बटरफ्लाय मध्ये तुम्हाला एक डिझाईन आहे लेडीज साठी. हे 18 कॅरेट मध्ये येते तुम्हाला. रोज गोल्ड पॉलिश आहे, त्याला रेडियम पॉलिश आहे आणि हे तुम्हाला येते स्नेक पॅटर्न टाइप आहे. 18 कॅरेट मध्येच आहे. त्याचं वजन तुम्हाला 7 ग्रॅम आहे. हे 22 कॅरेट मध्ये लेडीज साठी येतं. हे 22 कॅरेट मध्ये लेडीजला येतं. त्यामध्ये स्टोन आहेत, थोडे नॉर्मल स्टोन आहे, कल्चर स्टोन ते. एक 10 ग्रॅम पर्यंत जाईल 22 कॅरेट लेडीज साठी. हे तुम्हाला लोअर वेट मध्ये 22 कॅरेट 4 ग्रॅम पर्यंत येईल तुम्हाला. आणि पर्ल जे आहेत ते कोणते? पर्ल आहे नॉर्मल पर्ल आहे. ये आपको लेडीज में 7 ग्राम तक जाएगा, 7.5 ग्राम तक. और ये आपको 10 ग्राम तक जाएगा पूरा इसका 22 कैरेट गोल्ड. 7 इंच लेंथ 7 इंच. अगर लेंथ का ज्यादा करनी हो तो करके हो जाएगा, कोई प्रॉब्लम? ऑर्डर करते हैं उसके हिसाब से होता है. ये बने. ये भी आप देख सकते हैं. ये भी आपको लोअर वेट में मिलेगा 5 ग्राम तक. और ये जो स्टोन है वो कौन सा है? वो एडी स्टोन बोलते हैं इसको. एडी स्टोन, इसका नाम ही एडी स्टोन ब्रेसलेट. और पास में जो ब्रासलेट है वो होलो ब्रासलेट है क्या? हाँ ये वाला होलो ब्रासलेट है? हाँ, ये पूरा होलो ब्रेसलेट है. इसका लाइव वेट कम है, 3 ग्राम 3.5 ग्राम तक वेट है इसका. ये 4 ग्राम तक आपको मनी टाइप आएगा ब्रेसलेट एंड डेली यूज के लिए. और ये फैंसी ब्रेसलेट है आपके लिए जो डेली यूज के लिए.